राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राहुरीमध्ये राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये आता थोड्या वेळापूर्वी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली आहे आणि बंद दाराआड त्यांची चर्चा सुरू आहे। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील जाहीर सभा होणार आहे आणि या सभेपूर्वी ही जी भेट होते ही भेट देखील तितकीच महत्त्वाची मानली जाते, कारण प्राजक्त तनपुरे आणि जे आहेत ते राम शिंदे यांच्याबद्दल कुठल्या गोष्टींवर चर्चा होती त्यावर देखील पुढील समीकरण अवलंबून असणार आहे। सकाळपासून या ठिकाणी जे आहे ते प्राजक्त तनपुरेंचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि ते प्राजक्त तनपुरेंची चर्चा करणार आहेत। नेमकं पुढील भूमिका तनपुरेंची काय असणार आहे याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे, कारण गेल्या काही दिवसापासून प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये जातील अशी जोरदार चर्चा होती। त्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी सभा आहे त्या सभेकडे देखील तितकंच महत्त्वाचं बघितलं जाते, कारण ते राजकीयदृष्ट्या त्या सभेकडे लक्ष लागलेलं आहे। कारण प्राजक्त तनपुरे त्या व्यासपीठावर जाऊन अक्षय कटेल यांना पाठिंबा देणार का हे देखील महत्त्वाचं आहे आणि भाजपमध्ये प्रवेश करणार का हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। राम शिंदे हे गेल्या अर्ध्या तासापासून प्राजक्त तनपुरे यांच्या समवेत बंद दाराआड चर्चा करतात आणि यामध्ये देखील कुठला निर्णय होतो हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन ऋषी राऊतसह गोविंद फुनगे, LS मराठी, राहुरी, अहिल्यानगर।